मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की सेबीने म्युच्युअल फंडमध्ये गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंटसाठी नवीन नियम आणलेले आहेत, पण त्याचा तुमच्यावर काय परिणाम होणार, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर 26 फेब्रुवारी 2026 रोजी सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने म्युच्युअल फंडसाठी एक महत्त्वाचा सर्क्युलर जारी केला। या सर्क्युलरमध्ये गोल बेस्ड इन्व्हेस्टिंगसाठी लाईफ सायकल फंड नावाची नवीन कॅटेगरी आणली आहे आणि याआधी रिटायरमेंट फंड किंवा चिल्ड्रन फंड सोल्युशन ओरिएंटेड स्कीम म्हणून होती, पण सेबीने ती कॅटेगरी बंद करून नवीन गोल बेस्ड स्ट्रक्चर हे आणलेलं आहे। पण लाईफ सायकल फंड कसं काम करतो, तर समजा तुमचा गोल आहे 15 वर्षांनी रिटायरमेंट प्लॅनिंग, तर सुरुवातीला फंड मध्ये इक्विटी जास्त ठेवली जाते जेणेकरून ग्रोथ मिळेल आणि गोल जवळ येत गेल्यावर फंड हळूहळू त्या सुरक्षित ॲसेट मध्ये शिफ्ट होतो, म्हणजे इन्व्हेस्टरला दरवेळी पोर्टफोलिओ बदलण्याची गरज नाही, तर फंड स्वतः ॲसेट अलोकेशन ॲडजस्ट करतो। याशिवाय या फंडची मॅच्युरिटी 5 ते 30 वर्षांपर्यंत असू शकते, पण लक्षात ठेवा कोणतीही स्कीम रिटर्न गॅरंटी करत नाही, म्हणून इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच माहितीपूर्ण आणि सोप्या टिप्स जर हव्या असतील तर आर्वा फायनान्स आमच्या या पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका, कारण निर्णय तुमचा, सहकार्य आमचे।